आजीच्या हातची जादू। आजी आज काय स्पेशल? आज आपण करूया आगरी पद्धतीची आपल्या सुक्या बोंबलाची चटणी। वाव, इट्स माय फेवरेट। सुक्या बोंबलाची चटणी करण्यासाठी आपण सुके बोंबील घेतलेले आहेत, कापून आणि स्वच्छ धुवून घेतलेले आहे। त्यानंतर 2 कांदे घेतलेले आहेत, मोठे कांदे घेतलेले आहेत आणि 10-12 मिरच्या घेतलेल्या आहेत। कारण ज्या चटणी करणार आहोत त्यामध्ये आपण मसाले वगैरे घालणार नाही आहोत, ती मिरचीवरच करणार आहोत। आणि घेतलेल्या आहेत एक 12-13 पाकळ्या लसणाच्या, तेल घेतलेलं आहे आणि चवीपुरतं मीठ। तर चला करायला घेऊया। चला मंडळी, आता आपण कढई ठेवलेली आहे, गॅस पेटवलेली आहे, आपली कढई जरा गरम होऊ दे। सगळ्यात आधी आपल्याला काय करायचं आहे, 1 छोटा चमचा आपण तेल घालत आहोत। चला आता आपण काय करणार आहोत, यामध्ये घालतोय आपण बोंबील, सुके बोंबील। हे ना आपल्याला चांगलेसे फ्राय करून घ्यायचे, म्हणजे इतके चांगले फ्राय करायचे आहेत ना की हे ह्याचं जे टेक्स्चर आहे ना ते कुरकुरीत व्हायला पाहिजे, असं हाताने पण तुटले पाहिजे, असे कुरकुरीत ते व्हायला पाहिजे। आणि हे व्हायला ना हे काय 5-10 मिनिटात होणार नाही आहे, ही प्रोसिजर व्हायला एक 15 ते 20 मिनिटं, कधी कधी थोडं जास्त वेळ पण जातो। तर हे लगेच होणार नाही आहे, त्यामुळे तुम्हाला हे जोपर्यंत क्रिस्पी होत नाही ना तोपर्यंत हे परतवत राहायचं आहे। हे सगळं परतवत असताना ना एक गोष्ट लक्षात ठेवा, आपली जी गॅसची फ्लेम आहे ना ती अगदीच मंद ठेवायची आहे आणि त्यावरच करायचं आहे, कारण जेणेकरून ते करपायला नको। आता आपण काय करणार आहोत, गॅस तर आपण मंद केलेलीच आहे, तर आता आपण थोडं झाकण देणार आहोत आणि 10 मिनिटं ठेवून देणार आहोत। मध्ये मध्ये चेक करत राहा, मध्ये मध्ये थोडे उलटापालट करत राहा। मंडळी तुम्ही पाहू शकता आपल्या बोंबलांचा जो कलर आहे ना तो चेंज झालेला आहे, थोडासा चॉकलेटी झालेला आहे। आपल्याला असे क्रिस्पी करून घ्यायचे आहेत, असे कुरकुरीत। आम्हाला एक 20-25 मिनिटं झाले आम्ही हे करतोय। हे बघा, असे तुटले पाहिजेत, असे बोंबील तुटले पाहिजेत, म्हणजे ते झालेले आहेत चटणीसाठी परफेक्ट। थोडा वेळ लागतो पण हे सतत परतवत राहावा, म्हणजे ते थोडा वेळ लागेल पण ते होऊन जाणार। आता आपण गॅस बंद करूया। मंडळी चटणीसाठी ना आपल्याला गरगरीत वाटण लागणार आहे, तर आपण मिक्सरचा जार घेतलेला आहे, त्यामध्ये घेतोय 2 कांदे बारीक कापलेले। आणि हे आपल्याला अगदी पेस्ट करायची नाही आहे, थोडंसं गरगरीतच ठेवायचं आहे। त्यानंतर तुम्हाला जसं तिखट हवं असेल त्याप्रमाणे तुम्ही मिरच्या घाला। आणि आता आपण घालूया लसूण, एक 9-10 पाकळ्या आपण लसणाच्या घेतलेल्या आहे आणि त्यासोबत आता त्यामध्ये घालूया चवीपुरतं मीठ। आता हे आपण थोडंसं गरगरीत बारीक करून घेऊया। हे पहा, आपण ना आता बारीक करून घेतलेलं आहे, तुम्ही पाहू शकता अगदीच पेस्ट केलेली नाही आहे, थोडंसं जाडच ठेवलेलं आहे। आपल्याला अशा प्रकारेच हवंय। आता आपल्याला काय करायचं आहे, आपण हे जे क्रिस्पी बोंबील करून घेतलेले आहे ना ह्याचा आपल्याला चुरा करायचा आहे। मग आता आपण त्याचा चुरा करून घेऊया। हे पावभाजीचं आहे ना, त्याच्याने आम्ही त्याचा चुरा करतोय। तुमच्याकडे ग्लास असेल तर ग्लास यूज करा, नाही तर वरवंटा असेल तर वरवंट्याने यूज केलं तरी चालेल। हे सगळं असं बारीक करून घेऊया। ते क्रिस्पी झाले ना मग बारीक व्हायला जास्त आपल्याला मेहनत लागत नाही, पटापट होऊन जातो। पाहू शकता आपले बोंबील छान असे बारीक झालेले आहेत। आता तुम्ही विचार करत असाल आपण हे मिक्सर मध्ये सुद्धा करू शकतो। हो, आपण करू शकतो, पण त्याने काय होईल, अगदीच ते बारीक होणार। आपल्याला ते असे दाताखाली आले पाहिजेत बोंबील खाताना, म्हणूनच आपण ना अशा प्रकारे ते बारीक करून घेतलेले आहेत। आता हे ना आपल्याला जसे हवेत तसे झालेले आहेत। बोंबील चुरून झाल्यानंतर आपण ना पुन्हा कढईत ठेवलेली आहे। आता आपण काय करायचंय, 1-2 चमचे तेल घालणार आहोत
पण आपलं छान गरम झालेलं आहे. आता मगाशी जे गरगरीत वाटण केलं होतं ना आपण कांद्याचं मिरचीचं, ते आपण त्यामध्ये घालतोय आणि आता आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे. मंडळी, तुम्ही जर ही चटणी घरी करत असाल ना, जर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवली ना तर 2 ते 3 दिवस चांगली आरामात ही चटणी राहते. भाकरीसोबत, चपातीसोबत अगदी छान प्रकारे तुम्ही खाऊ शकता. खूप छान लागते ही रेसिपी. आता हे थोडं आपल्याला परतवून घ्यायचं आहे तेलावर. अगदी प्रवासाला जायचं असेल ना तर भाकरीसोबत ही चटणी आरामात नेऊ शकता. आपण जो कांदा शिजत घातलेला आहे ना, त्याचा जो पाणी निघतोय तो पाणी चांगला असा आटला पाहिजे. जोपर्यंत तो आटत नाही तोपर्यंत आपल्याला हे कांदे परतवतच राहायचे आहेत. तुम्ही पाहू शकता आपल्या जो कांद्याचा जो पाणी निघालेला होता ना तो चांगला सोक झालेला आहे. आता आपल्याला काय करायचंय, यामध्ये ना बोंबील घालायचे आहेत. आपण यामध्ये घातले सुके बोंबील, ते मिक्स करूया. एक 5 मिनिटं आपल्याला परतवायचं आहे आणि गॅस बंद करायची आहे. आपली सुक्या बोंबलाची चटणी तयार झालेली आहे.